नमस्कार मंडळी, झटपट मराठी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत बाप्पाच्या प्रसादासाठी झटपट बनणारे आणि खुसखुशीत असे रवा लाडू। तर अगदी कमी साहित्यामध्ये परफेक्ट असे बनून होतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला नक्की विसरू नका। तर अशाच नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिला येईल। तर वेळ न घालवता आपण रेसिपीजला स्टार्ट करूया। इथे मी अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे 0 नंबरचा आणि 400 ग्राम साखर घेतलेली आहे, 150 ग्राम तूप घेतलेलं आहे आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे, 1 चमचा वेलची पावडर घ्यायचं। वजनी प्रमाण आणि वाटीचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तेही तुम्ही चेक करू शकता। हार्डली 2-3 स्टेप्समध्ये लाडू होतात, पण रवा भाजणे खूप इम्पॉर्टंट आहे। तर त्यासाठी रवा आधी भाजून घेऊया। तर 1 वाटी तूप चांगलं मुरतं अर्धा किलो रव्यामध्ये। तर थोडं तूप घालून रवा असं चांगला फुलेपर्यंत भाजून घ्यायचा। ही प्रोसेस पूर्ण लो फ्लेमवरच करून घेतली आहे। जवळजवळ आता 15 ते 20 मिनिटं भाजून घ्यायचा। आता जवळजवळ 20 मिनिटं झालेले आहे रवा भाजून आणि तुम्ही बघू शकता रवा चांगला फुललेला आहे आणि थोडासा स्लाइटली कलरही चेंज झालेला आहे आणि व्यवस्थित असा सुगंध पण येतोय रव्याचा। तुम्ही बघू शकता रवा चांगला असा फुललेला आहे लाडवाचा। त्याचा उकम्याला भाजतो असा रवा भाजायचा नाही आणि कलर थोडासा स्लाइटली चेंज होतो। तर एका साईडला मी काढून घेतलेला आहे ताटामध्ये आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकून ड्रायफ्रूट्स थोडेसे परतवून घ्यायचे आणि ते पण त्या रव्यामध्ये मिक्स करून टाकायचे आणि 2 चमचे बेसन संथ येतो आणि त्याच्यामध्ये बेसनमध्ये 2 चमचे मी तूप टाकलेले आहे। तुपामध्ये चांगला बेसन व्यवस्थित असा भाजून घ्यायचा, बेसनचा पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे आणि कलरही चेंज झाला पाहिजे। तुम्ही बघू शकता असा बिस्किटी कलर आला बेसनला। तर त्याच्यामध्येच त्या रव्यामध्येच आपण हे मिक्स नंतर कढईमध्ये पाक बनवून घ्यायचा आणि पाकासाठी 2 वाटी साखर असेल तर 1 वाटी पाणी घालून पाक बनवून घ्यायचा। 1 तारी पाक बनवायचा त्याचा आणि ही साखर पूर्ण विरघळली पाहिजे पाण्यामध्ये आणि चांगला कड आला पाहिजे। आता तुम्ही बघू शकता साखर चांगली व्यवस्थित विरघळलेली आहे आणि पाकही व्यवस्थित शिजलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता व्यवस्थित असा 1 तारी पाक आपला झालेला आहे आणि 1 तार अशी येत आहे। तर हा आपला तर त्याच पाकामध्ये हे सगळं रव्याचं साहित्य आहे, त्याच्यामध्ये वेलची पूड घालून मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित असं परफेक्ट प्रमाणामध्ये होतं, व्यवस्थित असं परफेक्ट प्रमाण आहे लाडवाचं। तर हा पूर्णपणे रवा त्याच्यामध्ये मुरतो आणि लाडू थोडंसं म्हणजे कोमट असतानाच लाडू वळून घ्यायचे, फटाफट असे लाडू वळले जातात। ह्या प्रमाणात आणि ह्या स्टेप्समध्ये लाडू जर तुम्ही बनवत असाल तर तुमचे लाडू कधीच फसणार नाहीत, व्यवस्थित आणि इझिली असे बांधून होतात। आणि इन केस ऑफ जर तुमचे लाडू बांधले जात नसतील तर ह्यामध्ये थोडंसं तूप मिक्स करू शकता, अदरवाईज एकदा मिक्सरमध्ये फिरवून तुम्ही बांधू शकतात। आता तुम्ही बघू शकतात दोन्ही हातांनी असे व्यवस्थित असे घट्ट बांधून घ्यायचे आणि चांगले असे इझिली असे फटाफट बांधून होतात। अर्धा किलो रव्याचे जवळजवळ 30 लाडू होतात आणि बाप्पाच्या प्रसादासाठी तुम्ही हा रवाही चमच्याने देऊ शकता। कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।